आजची पंधरवडी चर्चा बैठक पावरदेवना आश्रम या ठिकाणी चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीचे विधाता सृष्टीचे निर्माता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझे प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे समर्थ सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुगदेवजी उपस्थित आहेत। त्यांना माझे प्रणाम। तसेच आम्हा सर्वांची माताश्री वाराणसी उपस्थित असतात, आईला प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय आदरणीय हेडल काकाजी, मार्गदर्शक कुदामिडी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व आदरणीय बाबांचे सेवक, त्याचप्रमाणे संचालक महोदय, उपस्थित सर्व जबाबदार बाबांचे सेवक, सेविका, बालसेवक, बालसेविका, सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार जी। ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 तत्व, 5 नियम आणि सेवकांच्या जीवनात घडून आलेले प्रत्यक्ष अनुभव या विषयावर बैठकीला सुरुवात झालेली आहे। शिवबंधूंना, या मार्गामध्ये खूप सारे दुःखी लोक आले। काही रोगाने दुःखी होते, काही व्यसनाने दुःखी होते, तऱ्हेतऱ्हेच्या प्रकारे कित्येक तरी प्रकाराने या मार्गामध्ये दुःखामुळे प्रवेश झाला आणि बाबांच्या शिकवणीने, बाबांच्या आदेशाप्रमाणे सत्य वचनावरती क्षणामध्ये आपलं दुःख दूर झालं। परंतु आजही व्यथा आमची तीच राहिलेली आहे। काम झाला माझ्या आणि काय करू तुझ्या, अशी व्यथा आमची राहिलेली आहे। कारण की आता संचालक महोदयांनी थोड्या वेळा आधी इथून प्रचारण केलं की बैठकीची वेळ झालेली आहे, सर्वांनी बैठकीमध्ये येऊन बसावं। परंतु आज आम्हाला प्रिय ते राहिलं नाही, आम्हाला आवड दुसऱ्या गोष्टीची लागली। आता कालांतरानं लाईटही गेली नाही का, नाही तर बाहेर गावात जाणार नाही ना, आम्हाला ऐकण्याची गरज आहे आता नाही का। पण तो काळ कसा, बाबा कुठपर्यंत गेले, कसे गेले, कशासाठी गेले, कशासाठी जायचे हे आम्ही विचारलो। बाबा आम्हाला शिकवण्याकरिता, आम्हाला जागवण्याकरिता बैलबंडीने पायी पायी एक वडेगाव म्हणून आमचे मार्गदर्शक आहेत, सहसचिव मंडळाचे प्रदीप चौधरी, यांच्या इथून बाबांच्या दौरा खुर्ची मारला जाण्याकरिता निघालं आणि एका नाल्यामध्ये खूप सारा चिखल होता। बाबांना म्हणजे काही लोकांना सोबत जे होते त्यांना असं वाटायचं की या नाल्यातून बंडी काही जाऊ शकणार नाही। अशा अवस्थेमध्ये सुद्धा बाबांनी आम्हाला जागवण्यासाठी थांबले नाही। आम्ही आता त्या कार्याकडे जातो का, आम्ही फक्त बाहेर फिरण्यासाठी येतो, बाहेर फिरण्याला महत्व देतो, परंतु भगवंताच्या गुण आम्हाला काहीतरी ऐकायला मिळेल आणि तो शब्द आमच्या जीवनामध्ये कामी पडेल, असं ती आज आमची आज सुरू केलेली आहे। यावेळी जे बाजूला सांगतो बैठकीचा विषय आहे, सिल्ली येथील एक सेवक आहे, शनिवार दिवस असते आजच्या प्रमाणे बैठकीच्या दिवशी कैलास भाऊ कडव म्हणून आहे, ते त्या सेवकाला मिळतात। कैलास भाऊ कडव म्हणतो, दादा चलना का बैठकीला जाऊ, आपण बैठकीवरती घेऊ। तो सेवक काय म्हणतो, त्याला शेतावर जायचं असतं, वेळ बैठकीची असते आणि तो काय म्हणतो, कैलास भाऊ चलना का बैठकीला जाऊ। तो काय म्हणते, नाही म्हणते की ते बैठकीला जर आलो तर माझ्या काम बिघडून जाईल। शब्द पहा, तो काय म्हणतो, जर मी बैठकीला तुझ्या सोबतीला आलो तर माझ्या काम बिघडून जाईल। कैलास भाऊ बैठकीला जातो आणि तो सेवक आपल्या शेतावरती जातो, शेतावरती जातो। बांध्या, आमच्याकडे बांध्या म्हणतात, आता इकडे वावर म्हणतात माहित नाही, आपापल्या परीने म्हणतात। आणि इथं जाताना बांधावर गेल्यानंतर ते घाट बांधत असतो आणि घाट बांधतेवेळी तो काय करतो, त्याच्या पायाला काहीतरी युजण्यासारखं होतं, त्याच्या पायाला काहीतरी युजण्यासारखं झालं
स्वतःच्या पायाला आराम मिळत नाही. असे करता करता 2-3 महिने लोटले. पुन्हा तो भाऊ कैलास भाऊ मिळतो. काहून काय म्हणते का ह्याला तुझ्या पायाला पाय खूप गुंतलेला असतो. तो म्हणते का सगळ्यामध्ये खूप डॉक्टर फिरलो, खूप औषधी केली, पण पायाला आराम लागून नाही राहिला. आणि शब्द काय होता की मी जर तुझ्या सोबतीला बैठकीला आलो तर माझ्या काम बिघडून जाईल. बिघडला का नाही? काम बिघडला का नाही? कसा परमेश्वर आहे? शब्दात परमेश्वर काय निघतो? आणि तो पहिला भाऊ त्याला म्हणतो ठीक आहे म्हणजे तुम्ही केला असेल खूप सारे डॉक्टर उपाय, पण माझ्याकडे मध्ये एक डॉक्टर आहे, तू चालती का उद्या सकाळी माझ्यासोबत? तो हो म्हणते आता एवढ्या ठिकाणी ते गेलो, आता तू म्हणते तर अजून या ठिकाणी येऊन दे. का म्हणते जवळच आहे, काय लेकराला गेला का डॉक्टर आहे म्हणते ते म्हणते ठीक आहे म्हणते येईल तुझ्यासोबत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात आणि जातात. रतिरामजी घडव स्वर्गीय मार्गदर्शक त्यांचे देवस्थान आणि त्यांना सांगतात पूर्ण आपली कहाणी सांगतो. कैलास भाऊ तिथंच असतो आणि कैलास भाऊच्या शब्दांनी त्या दिवशी आठवण करून देतो. अशी म्हणते गुरुजी मी याला एके दिवशी म्हटलं की तू माझ्या सोबतीला बैठकीला चाल. याने मला म्हटलं की मी तुझ्यासोबत जर बैठकीला आलो तर माझ्या काम बिघडून जाईल. आणि त्या दिवशी तो सांगतो माझ्या पायाला हुल्ल्यासारखं जगाची म्हणते, पण काहीतरी दिसतही नाही, निघतही नाही. मार्गदर्शन करतो. त्या शब्दांनी क्षमा मागतो आणि मार्गदर्शक शब्द देतो की छोटीचा तेल तुझ्या पायात ज्या ठिकाणी तुला तुझ्यासारखं झालं त्या ठिकाणी लाव. त्या सेवकाने तसंच केलं आणि छोटंसं काटाच्या पायातून निघाला आणि पाय कसाचा तसा दुरुस्त झाला. तसा परमेश्वर आहे. आम्ही कुठं फिरत आहोत? आजही आम्हाला बैठकीची आशा आली नाही. आजच्या सेवकांना नाही वाटत हवं कार्य त्याच्या बैठकीची गोडी, कारण घरीच खातात हे पूर्णाची गोडी. बाबा जुंटवलीनं केली जीवनाची होडी आणि सर्वांना प्रसाद वाटून दिली थोडी 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 थोडी. परंतु आम्ही तेही प्रसाद आम्हाला आता जास्त झाली नाही का, म्हणून आम्ही इकडे तिकडे फिरतो. असं आम्हाला करण्याची गरज नाही आहे. बाबांनी सुंदर शिकवण दिलेली आहे. विनंती करो सवेरे की, प्रार्थना करो शाम की, और चर्चा बैठक में हम जाके बैठ नहीं सके तो हमारी जिंदगी किस काम की. आम्हाला बैठकीला महत्व दिलेलं आहे बाबांनी. बैठकीच्या माध्यमातून आम्हाला अनुभव ऐकायला मिळतात. मी छोटं ठिकाणचं काम करतो. जेव्हा मी या मार्गाशी जुळलो, मी देवस्थानात जुळलो होतो 2009 ला आणि 2023 ला मंडळामध्ये जुळलो. काही कारणास्तव तुमचं राहायचं तेव्हा मला बैठक नाही मिळायची आणि त्या कारणाने गृहस्थी वरती यायची नाही. मला महत्त्वही समजत नव्हतं. परंतु श्रवण मडके राजनांदगाव, माझी राजनांदगावला साईट सुरू असलेली, त्याने रेल्वे स्टेशनवर बसलो आणि त्याने मला सांगितलं कृष्ण जी मुझे आपके तरफ से कुछ भी छूट रहा है, आप सोचो कि भगवान को आप कैसे पाओगे. आणि तेव्हा मी लक्षात केलं की बैठकीला सर्व लोक जातात आणि आपण ते सोडत आहोत. आणि त्या वेळेला मी देवस्थानाला पूर्ण परिवार घेऊन, माझे मुलं लहान होते, आता 10वीला आहे, आज शेवटचा पेपर होता माझ्या मुलाचा. मुलं लहान घेऊन फिरायला नागपूरला जायचो. मी रातच्या 12 वाजता 1 वाजता मी टाटा पॅसेंजरनी तुमच्याला जायचो आणि परमेश्वराने हे कार्य करून ग्रंथीची माया करून केली. असं दयाळू आपल्याकडे परमेश्वर आहे. परंतु आपण आजही कुठेतरी चुकत आहोत. बाबांची शिकवण, बाबांचे शब्द, बाबांचे आदेश आपल्याकडून सुटत आहे. कुठं सुटत आहे याकडे प्रत्येक सेवकांनी आपलं स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. अपनी अपनी करनी उतरून पार अपनी गलती आपण सुद्धा या म्हणीप्रमाणे आपल्या स्वतःच्या जीवन चरित्रावर जर लक्ष केलं तर आपल्याला कुठेही भटकण्याची आणि आपलं दुःख कुठेही आपल्या पाठीशी येणार नाही. या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि माझ्या बोलण्याच्या कुणाचा अर्थ दुखवला असेल याबद्दल सर्वप्रथम मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो. महान बाबा दुर्देवीला क्षमा मागतो. वाराणसी आईला क्षमा मागतो. आजच्या बैठकीचे अध्यक्ष महोदय, आदरणीय मंच उपस्थित सर्व जबाबदार बाबांचे सेवक सेविका सर्वांना क्षमा मागतो आणि आपल्या शब्दाला इथे विराम देतो. सर्वांना माझ्या
नमस्कार नमस्कार